नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके आज अमेरिकेतून भारतामध्ये दाखल झाला. 22 एप्रिल 2026 रोजी दिपकेने एक ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की जग जेव्हा सेमीकंडक्टर, AI आणि क्लीन एनर्जीकडे वळत होतं, तेव्हा गेली 12 वर्ष आपल्या देशामध्ये गाय गोबर चालू होतं. सडलेल्या भगव्यांनी आपला देश 70 वर्ष मागे नेलाय म्हणून. या मूर्खाला हे माहितीच नाहीये की या देशामध्ये सेमीकंडक्टर, क्लीन एनर्जी आणि AIच्या क्षेत्रामध्ये जे काही घडलंय ते केवळ गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये घडलेलं आहे. त्याच्या आधी ठणठण गोपाळ होतं. सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये एका भारतीय कंपनीने अशी जबरदस्त कामगिरी केलेली आहे की जगभरातल्या बड्या टेक कंपन्या या कंपनीचं कौतुक करतायत, भारताचं कौतुक करतायत. असं म्हणतात की झुरळांना डोळे असतात, परंतु त्यांना स्पष्ट दिसत नाही. त्यांना फक्त प्रकाशात ज्या काही हालचाली होत असतात त्या हालचाली दिसतात. अभिजित दिपकेने याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. अभिजित दिपके बद्दल बोलणार नाहीये, मी त्या सेमीकंडक्टर कंपनीबद्दल बोलणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. हिंदू साम्राज्य दिनाचा दिवस आहे, म्हणजे ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता आणि प्रत्येक हिंदूसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी प्रत्येक हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत असतो. परंतु कॉकरोच दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये आज आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे या देशामध्ये आंदोलनजीवींचा एक नवा वर्ग तयार झालेला आहे. ही मंडळी आंदोलनांवर गुजराण करत असतात. आंदोलन करून पोट भरतात, उपोषण करून पोट भरतात, उपोषण करून श्रीमंत होतात. अशी जी झुरळं आहेत त्यांची संख्या झपाट्याने वाढते. अभिजित दिपके हा त्यातलाच एक आहे. याला गायीची एलर्जी आहे, याला भगव्याची एलर्जी आहे. याला प्रश्न पडतात की या देशामध्ये एखादा गुजराती मुसलमान देशाचा पंतप्रधान का झाला नाही. ट्विटरवर त्याने जे काही व्यक्त केलंय, म्हणजे एक्सवर त्याने जे काही व्यक्त केलंय, त्याच्यातून त्याची मानसिकता दिसते, त्याचा IQ दिसतो आणि त्याची लायकी सुद्धा दिसते. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. अभिजित दिपके प्रश्न विचारतो की सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये, क्लीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये काहीच झालं नाही. अनेक लोक मोदी सरकारला हा प्रश्न विचारत असतात की 12 वर्षाच्या काळात मोदी सरकारने केलं काय. बरं, ही मंडळी अशी मंडळी असतात की ज्यांना माहीत काहीच नसतं, परंतु ज्यांना फक्त प्रश्न विचारायचे असतात. या देशामध्ये 2014 पूर्वी सेमीकंडक्टरचा सुद्धा अस्तित्वात नव्हता. मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये मोदी सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 लॉन्च केलं. 2026 मध्ये त्यांनी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 लॉन्च केलं आणि याचा परिणाम असा झाला की या देशामध्ये 2026 या वर्षाच्या अखेर, म्हणजे जे चालू वर्ष आहे त्या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा 2027च्या सुरुवातीपर्यंत सेमीकंडक्टर चिपचं घाऊक प्रमाणामध्ये उत्पादन सुरू होईल. भारतामध्ये अनेक स्टार्टअप गेल्या काही वर्षामध्ये स्थापन झाले आणि त्यातले अनेक स्टार्टअप अत्यंत चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. परंतु याची चर्चा होत नाही, कारण मीडियाला या बातम्यांमध्ये रस नाहीये. मीडियाला नकारात्मक बातम्यांमध्ये रस आहे. नकारात्मक बातम्यांमध्ये प्रेक्षकांना सुद्धा रस नसतो, परंतु मीडियाला रस असल्यामुळे या बातम्या प्रेक्षकांना सहन कराव्या लागतात. जी चमकदार कामगिरी या देशामध्ये स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून होते त्याची दूर दूरपर्यंत चर्चा होताना दिसत नाही. C2I सेमीकंडक्टर ही स्टार्टअप कंपनी जून 2024 मध्ये या कंपनीची स्थापना झाली आणि या कंपनीने जे काही केलंय त्याच्यामुळे सगळं जग अचंबित झालेलं आहे. स्मार्ट पॉवर डेटा चिपची निर्मिती या कंपनीने केलेली आहे आणि या कंपनीची जी कामगिरी आहे, या चिपची जी निर्मिती आहे, त्याचं डिझाईन आणि प्रोडक्शन दोन्ही भारतात झालेलं आहे. अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांनी या चिपच्या निर्मितीमुळे अक्षरशः सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. सध्याचा काळ हा AIचा काळ आहे. AIचं प्रस्त वाढत चाललेलं आहे आणि पुढे ते आणखी वाढणार आहे. तुमचं आमचं पान सुद्धा AI शिवाय हलत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. AIच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटरची संख्या वाढत चाललेली आहे. भारतामध्ये सुद्धा बड्या बड्या अमेरिकी टेक कंपन्या डेटा सेंटरची निर्मिती करतायत. या डेटा सेंटरमध्ये कुलिंग लागतं. या कुलिंगसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागते. या विजेच्या वाढत्या वापरामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि ही उष्णता किती धोकादायक आहे याच्याकडे लक्ष वेधलंय अमेरिकेच्या युटो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रॉब डेव्हिस यांनी. प्रोफेसर रॉब डेव्हिस यांनी डेटा सेंटरमधून निर्माण होणाऱ्या उष्णतेबाबत जे विधान केलंय, जो खुलासा केलाय, तो तुमच्या आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते आणि तेवढ्या क्षमतेचे 23 अणुबॉम्ब, त्या अणुबॉम्बचा जेव्हा स्फोट होतो आणि त्यातून जी उष्णता निर्माण होते तेवढी उष्णता 9 गिगावॅटच्या एका डेटा सेंटरमधून 24 तासात निर्माण होते. अशा प्रकारचा दावा रॉब डेव्हिस यांनी केलेला आहे.
एक गोष्ट मात्र त्यांनी स्पष्ट केली की 23 अणुबॉम्बचा स्फोट झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी उष्णता निर्माण होते ती काही सेकंदात निर्माण होते, परंतु डेटा सेंटरमुळे तेवढीच उष्णता निर्माण व्हायला 24 तास लागतात, पण एका दिवसाच्या काळामध्ये तेवढी उष्णता निर्माण होते. ज्या भागामध्ये डेटा सेंटरची निर्मिती झालेली आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उष्णता 2 सेल्सिअसने वाढते. म्हणजे डेटा सेंटर हे प्रकरण पर्यावरणासाठी किती घातक आणि धोकादायक आहे हे रॉब डेव्हिस यांच्या उदाहरणावरून पुरेसं स्पष्ट होतं. आणि इथेच C2I या कंपनीने जी सेमीकंडक्टर चिप निर्माण केलेली आहे, स्मार्ट पॉवर डेटा चिप, ती किती उपयुक्त आहे, किती फायदेशीर आहे त्याचा प्रत्यय येतो. C2I कंपनीची जी स्मार्ट पॉवर डेटा चिप आहे त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक तर तुमच्या विजेची बचत होते, दुसरी गोष्ट उष्णतेची निर्मिती खूप कमी होते. हे कसं होतं हे समजून घेण्यासाठी डेटा सेंटर कसं काम करतं हे समजून घेणं आवश्यक आहे. डेटा सेंटरमध्ये वीज थेट सेमीकंडक्टर चिप पर्यंत पोहोचत नाही. विविध उपकरणांच्या माध्यमातून ही वीज त्या चिप पर्यंत पोहोचत असते. आता या विविध उपकरणांमध्ये प्रवास करताना विजेचा जो दाब असतो म्हणजे जे व्होल्टेज असतं ते कमी जास्त करावं लागतं. आणि जेव्हा विजेचं व्होल्टेज तुम्ही कमी जास्त करत असता तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये वीज वाया जात असते आणि या वाया जाणाऱ्या विजेमुळे उष्णतेची निर्मिती होत असते. हे सोप्या भाषेत जर तुम्हाला समजून सांगायचं असेल तर तुमच्या मोबाईलचा चार्जर कसं काम करतो हे समजून घेणं आवश्यक आहे. तुमच्या चार्जरच्या माध्यमातून ही वीज तुमच्या मोबाईलला मिळत असते आणि ही वीज जेव्हा त्या तुमच्या मोबाईलला मिळते तेव्हा त्यातली बरीच वीज वाया जाते आणि त्याच्यामुळे तुमचा चार्जर तापत असतो, कारण विजेचा दाब कमी झालेला असतो. डेटा सेंटरमध्ये सुद्धा नेमकं हेच होतं. अशा प्रकारे जी वीज वाया जाते ती वीज वाया जाणार नाही अशा प्रकारची सेमीकंडक्टर चिप C2I या कंपनीने विकसित केलेली आहे आणि याच्यामुळे विजेची जवळजवळ 15 ते 20% बचत होणार आहे, उष्णता कमी होणार आहे. तुमचा जो प्रोसेसर आहे त्याचं तापमान किमान 4 डिग्री सेल्सिअसने कमी राहणार आहे. आता याचा जो फायदा होणार आहे तो बड्या टेक कंपन्यांना होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या बड्या टेक कंपन्या अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये एनव्हिडिया, ओपन AI, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल या सगळ्या कंपन्यांना याचा प्रचंड फायदा होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, या चिपमुळे तुम्हाला कुलिंग कमी करावं लागेल, त्याच्यामुळे तुमच्या विजेची बचत होईल आणि तुमचे कोट्यावधी वाचणार आहेत, तुमच्या जीपीयूची कार्यक्षमता वाढणार आहे. असे फायदे असल्यामुळे अमेरिकी कंपन्या या सेमीकंडक्टर चिपवर प्रचंड खुश आहेत. इंटेलचा तर या सेमीकंडक्टर चिपमध्ये थेट हात आहे. जगभरामध्ये ज्या बड्या टेक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर चिपचं डिझाईन तयार करण्याचं काम भारतीय तंत्रज्ञ करत असतात. भारतीय तंत्रज्ञानांचं हे जे कौशल्य आहे ना ते सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे आणि डिझायनिंगच्या बाबतीत आपण बादशाह आहोत हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. परंतु C2I सारख्या कंपन्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की आपण फक्त डिझायनिंगमध्ये नाही, आपण निर्मितीमध्ये सुद्धा तेवढंच मोठं काम करू शकतो, असं काम ज्याच्यामुळे सगळ्या जगाचे डोळे दिपू शकतील. आता कामगिरी जबरदस्त आहे, थक्क करणारी आहे, जगाला अचंबित करणारी आहे, परंतु ज्यांना खुसपट काढायची आहेत, ज्यांना कायम वाईटच दिसतं अशी मंडळी याच्यामध्ये सुद्धा खुसपट काढू शकतात. कॉर्पोरेट जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके सारखे लोक ते कदाचित प्रश्न विचारू शकतात की चिप निर्मिती तर एका स्टार्टअपने केलेली आहे, त्याच्यामध्ये मोदी सरकारची भूमिका काय. तर याचं उत्तर असं आहे की मोदी सरकारने इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या अंतर्गत एक उपक्रम सुरू केला होता. हा उपक्रम स्टार्टअपसाठी होता. या उपक्रमाच्या माध्यमातून स्टार्टअपना आर्थिक बळ पुरवलं जायचं, तंत्रज्ञान सहकार्य पुरवलं जायचं आणि त्याच्यामुळे अनेक स्टार्टअपचा फायदा झालेला आहे. C2I हा त्याच स्टार्टअपपैकी एक आहे. मोदी सरकारच्या या योजनेचं, या उपक्रमाचं नाव आहे डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह. सेमीकंडक्टरमध्ये जे स्टार्टअप आहेत त्यांना तंत्रज्ञानाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य पुरवण्याचं काम या उपक्रमाच्या अंतर्गत केलं जातं आणि हा उपक्रम अत्यंत यशस्वी झालेला आहे, कारण C2I सारख्या अनेक स्टार्टअपनी याचा लाभ घेतलेला आहे. या स्टार्टअपची स्थापना जून 2024 मध्ये झाली हे मी तुम्हाला सांगितलं. राम अनंत हे या कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रीतम ताडेपर्ती हे दुसरे सहसंस्थापक आणि या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि तिसरे आहेत विक्रम गाखर. या 3 जणांनी एकत्र येऊन या कंपनीची निर्मिती केली आणि या तिघांच्या शिवाय या कंपनीकडे 60 कुशल तंत्रज्ञांचं मनुष्यबळ आहे. C2I सेमीकंडक्टर 2 वर्षापूर्वी ही स्टार्टअप कंपनी भारतात स्थापन झाली. इतक्या कमी काळामध्ये या कंपनीने अशी एक सेमीकंडक्टर चिप बनवली ज्याचं कौतुक सगळ्या जगात आहे. जगातल्या सगळ्या बड्या टेक कंपन्या या कंपनीच्या यशामुळे खुश आहेत, कारण त्यांची एक महत्वाची समस्या या चिपमुळे सोडवली जाणार आहे. परंतु भारतात मात्र याचं कौतुक होत नाही, मीडिया कौतुक करत नाही. अभिजित दिपके सारखे लोक प्रश्न विचारतात की भारताने सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये काय केलं. याचं कारण म्हणजे यांच्या डोक्यात गोबर भरलेलं आहे आणि कदाचित खातात सुद्धा हे गोबरच. त्यामुळे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा दुर्गंधी बाहेर पडते
आणि असे प्रश्न बाहेर पडतात की या देशाने सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये काय केलं. हा अभिजित दिपके जेव्हा विमानतळावर उतरतो तेव्हा एका वृत्तवाहिनीला असा मथळा सजवावासा वाटतो की अभिजित दिपकेच्या स्वागतासाठी जनसागर उसळला. अरे राम अनंत जर विमानतळावर उतरला असता आणि त्याच्या स्वागतासाठी जर इतक्या मोठ्या संख्येने लोक आली असती, तेव्हा जर मीडियाने असा मथळा सजवला असता की राम अनंत आलेले आहेत ज्यांनी या स्टार्टअप कंपनीची सुरुवात केली, त्यांच्या स्वागतासाठी जनसागर उसळला, अशा प्रकारचे मथळे जर सजवले असते तर आम्ही मीडियाचं सुद्धा कौतुक केलं असतं. परंतु मीडिया अशा लोकांना हिरो बनवण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना अमेरिकेने लाथ मारून भारतामध्ये पाठवलेलं आहे. अमेरिकेने या अभिजित दिपकेला अक्षरशः हाकललेलं आहे. तो भारतात येतो, इथे एक आंदोलन सुरू करतो, सरकारला प्रश्न विचारतो, म्हणून मीडियासाठी तो मोठा गोबर मीडियाच्या डोक्यात सुद्धा भरलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे मथळे मीडियाला सुचत असतात. राम अनंत, विक्रम गाखर, प्रीतम ताडेपर्ती अशा कुशल तरुणांकडे, अशा तंत्रज्ञांकडे दुर्लक्ष करायचं आणि झुरळांना डोक्यावर घ्यायचं ही मीडियाची नीती आहे. परंतु मीडियाच्या डोक्यामध्ये जरी गोबर भरलेलं असलं तरी जगामध्ये असे अनेक दिग्गज आहेत जे C2I सेमीकंडक्टर या कंपनीचं कौतुक करतायत. इंटेलचा तर या कंपनीच्या यशामध्ये थेट हात आहे. इंटेलचे जे माजी CEO आहेत पॅट गेलसिंगर यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि या कंपनीसाठी सल्लागार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणखी एक खूप मोठं नाव C2I सेमीकंडक्टर या कंपनीच्या सोबत जोडलं गेलेलं आहे. हे नाव आहे लिप तान. लिप तान हे सेमीकंडक्टर क्षेत्रातील दंतकथा म्हणून यांना ओळखलं जातं आणि सध्या ते इंटेलचे CEO म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. यांची एकूणच जी कारकीर्द आहे ती अत्यंत चमकदार, अत्यंत भव्य दिव्य आणि अत्यंत झळझळती अशा प्रकारची कारकीर्द या लिप तानची आहेत आणि त्यांचं नाव सुद्धा या C2I सेमीकंडक्टर कंपनीच्या सोबत जोडलं गेलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की इंटेल ही इतकी मोठी कंपनी आहे, टेक जायंट आहे, अब्जावधीचं व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे, अशा कंपनीला भारताच्या एका स्टार्टअपमध्ये इतका रस का? तर त्याचं एकच उत्तर आहे, उपयुक्तता. इंटेल अशा प्रकारच्या प्रोसेसरची निर्मिती करते आहे ज्याच्यासाठी C2I सेमीकंडक्टरने निर्माण केलेली स्मार्ट पॉवर डेटा चिप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. Xeon 6चं उदाहरण देता येईल. Xeon 6 हा नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर आहे, अत्यंत वेगवान असा प्रोसेसर आहे आणि याच्या कुलिंगसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वीज लागणार आहे. इथे उपयुक्त ठरणार आहे C2I ची स्मार्ट पॉवर डेटा चिप. C2I सेमीकंडक्टर मध्ये रस असलेली इंटेल ही एकमेव कंपनी नाहीये. TDK व्हेंचर ही आणखी एक अमेरिकी कंपनी आहे. ही कंपनी ऍपलला बॅटरी आणि अन्य सुट्या भागांचा पुरवठा करते. या TDK व्हेंचर या कंपनीने C2I सेमीकंडक्टर मध्ये 16.7 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. C2I सेमीकंडक्टरचं मुख्यालय बंगळुरूमध्ये आहे, परंतु अमेरिकी टेक कंपन्या C2I सेमीकंडक्टर मध्ये इतका रस दाखवत आहेत की आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी आता अमेरिकेमध्ये सुद्धा एक कार्यालय थाटण्याची गरज या कंपनीला वाटते. राम अनंत, प्रीतम ताडेपर्ती किंवा विक्रम गाखर ही अशी मंडळी आहेत ज्याचं उदाहरण तरुणांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चाललं पाहिजे. कारण हे असे लोक आहेत जे देशाला मजबूत करण्याचं काम करतात. देशाला वाळवीसारखं पोखरणारे जे अभिजित दिपके सारखे लोक आहेत त्यांच्यापासून लांब राहण्याची गरज आहे आणि ते जवळपास फिरकतील तर चप्पल हातात ठेवण्याची गरज आहे. या अभिजित दिपकेच्या डोक्यात गोबर भरलेल्या मी तुम्हाला सांगितलं. याने जे प्रश्न विचारले क्लीन एनर्जीच्या संदर्भात, सेमीकंडक्टरच्या संदर्भात किंवा AIच्या संदर्भात, गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये या तिन्ही क्षेत्रामध्ये जे काही झालंय ते भव्य दिव्य झालेलं आहे. मी स्वतः या विषयावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत. माझ्या काही व्हिडिओच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तर जय जयकार करण्याची गरज आहे यशवंतांची, जय जयकार करण्याची गरज आहे त्यांची जे या देशासाठी काम करतात, या देशाची मान उंचवण्यासाठी काम करतात. अभिजित दिपके सारखे लोक जे देशाला जगभरामध्ये बदनाम करतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतात की आमच्या देशामध्ये काहीच नाहीये, ज्यांना फक्त गोबर आठवतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना भगव्याची अलर्जी आहे. यांनी रॉटन ऑरेंज असा उल्लेख योगी आदित्यनाथ यांचा केलेला आहे. आज मी तुम्हाला सांगितलं की हिंदू साम्राज्य दिन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो दिवस. अभिजित दिपके जर जंतर मंतर मध्ये आला असता त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन केलं असतं आणि त्याच्यानंतर जर आंदोलन केलं असतं कदाचित त्याच्याबद्दल थोडीशी सहानुभूती आमच्या मनात सुद्धा असती. परंतु झुरळांकडून अशा प्रकारची अपेक्षा करता येत नाही. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा. न्यूज डंका सोबत सबस्क्राईब करा, बीज डंका, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.